महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। सामान पर किसी ने करते ना अरे ये तो मीटिंग कर दी आहे का पा असलं तर काय नाही सामान्य प्रशासन जेवढे शासन दरबारी आमची मागणी पण ते आप म्हणते ना विचारा काय सांगणार सर, आज तुम्ही जे इथे तिथं महानिरीक्षक साहेबांकडे आलेले तिथं निवेदन दिलेले, काय सांगणार? दौलवडगाव तालुका आष्टी येथे एक 10-12 दिवसापूर्वी आमच्या समाजाचे प्रचारक गाडे महाराज यांचं घर, संग्रहालय आणि दुकान आणि साहित्य काही समाजकंटकांनी पेटून दिलं, रॉकेल टाकून आणि त्यांना बेघर केलं। त्याच्यासाठी आम्ही इथं विशेष पोलीस निरीक्षक साहेबाकडं येऊन निवेदन दिलं, परंतु या ऑफिसची अशी परिस्थिती लक्षात आली आमच्या की आमचं निवेदन स्वीकारायला सुद्धा इथं अधिकारी आज आम्हाला भेटला नाही। त्याची एक खंत व्यक्त आम्ही आज समाजातर्फे करतो, परंतु आम्ही आता न्याय हक्कासाठी सुद्धा इथं येऊन आम्हाला आमचं संतवन करण्यासाठी एक अधिकारी सुद्धा आम्हाला भेटला नाही। तर अशी परिस्थिती इथं संभाजीनगर शहरामध्ये आमच्या चर्मकार समाजाच्या वतीने सामूहिक आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। काय सांगणार सर, हे जे हल्ला झालेला आहे याबद्दल काय सांगणार? आता ते समाजकंटक आहेत, त्यांनी हल्ला केला, तिथून ते फरार आहेत। ते फरार आरोपीला लवकरात लवकर अटक केली पाहिजे आणि गाडे महाराज यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यांचं जे आतून तर एवढं मोठं नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे, अशी आमच्या समाजाच्या वतीने मागणी। समाजाचे प्रबोधनकार आहेत, यांच्यावर हल्ला होतोय, याबद्दल आपल्याला काय वाटतं सर? आता एक मराठवाड्यामध्ये आमच्या समाजाचे गाडे महाराज एक आपलं समाजाचं प्रबोधन करतात आणि इतकं चांगली व्यक्ती असून त्यांचं गावाशी कोणाशी वैर नव्हतं, परंतु समाजकंटकांनी एक संधी साधून त्यांचं घर जाळलं आणि त्यांना बेघर केलं, त्याचा आम्ही सर्व समाजातर्फे निषेध करतो। आपल्यासोबत कोण कोण आलेले? माझ्यासोबत गणेश भाग्यवंतजी आहेत, संतोष बारशेजी आहेत, रमेश शेगोकर साहेब आहेत, बाजीरावजी जगताप मेजर साहेब आहेत, सोनोने प्रल्हादजी पाचवारे आहेत, ॲडव्होकेट बनसोडे सर आहेत आणि आम्ही सर्व समाज बांधव सामूहिक त्यांना निवेदन दिलेले। सर, आज या माध्यमातून आपण समाज बांधवांना काय आवाहन करणार आहे? समाज बांधवांना हेच आवाहन करणार आहे की ज्या ज्या वेळेस समाजावर असा प्राणघातक हल्ला होतो, समाजाची विटंबना केल्या जाते, अशा वेळेस त्यांना मुंहतोड जबाब द्यायचा मी त्यांना आवाहन करतो। सर, आपल्या देशात आणि राज्यात कायदा व सुव्यवस्था जे चांगल्या प्रमाणात कार्य करते तरी अशा घटना घडतात, याबद्दल काय सांगणार? मी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडं गृहनिर्माण खातं असल्यामुळं त्यांना माझ्या समाजाच्या वतीने विनंती करतो की त्यांनी ह्या प्रकरणाचं स्वतः लक्ष घालून आम्हा सर्वांना चर्मकार समाजाला न्याय देण्याचे। जय भीम। दौलवडगाव तालुका
आष्टी जिल्हा बीड येथे 10-12 दिवसापूर्वी आमच्या समाजाचे गाडे महाराज यांचं संत रविदास ध्यान केंद्र आणि घर आणि दुकान काही समाजकंटकांनी जाळलं. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही समाज बांधव विभागीय आयुक्त कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलो. विभागीय आयुक्त कार्यालय येथे निवेदन देऊन आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन सामूहिक निवेदन दिलं. त्यामध्ये ॲडव्होकेट ज्ञानेश्वर बनसोडे सर, प्रल्हादजी पाचारे सर, प्रवीणजी बोर्डे आणि गणेशजी भाग्यवंत, संतोषजी बारशे असं आम्ही सगळे समाज बांधवांनी निवेदन दिलेलं आहे. आणि आमची अशी मागणी आहे की ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. आणि ज्यांचं घर जळालेलं आहे त्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. आणि सगळं उद्ध्वस्त झाल्यामुळं त्यांच्या कुटुंबातून एक व्यक्ती शासनाने त्यांना नोकरी द्यायला पाहिजे, अशी आमची समाज बांधवाची मागणी आहे. काय आश्वासन देण्यात आलं सर निवेदन दिल्यानंतर? निवेदन दिलं विभागीय आयुक्त कार्यालय येथे, तर साहेबांनी सांगितलं की आम्ही शासन दरबारी तुमचं निवेदन पाठवतो, शासनाला हे कळवतो आणि शासनाचं जे काही उत्तर येईल ते तुम्हाला आम्ही देतो, काय कारवाई झाली असं त्यांनी आश्वासन दिलं. सर हे निवेदन दिलं, आता याच्यानंतर पुढं आपली काय दिशा असेल सर पुढची? आम्ही आज निवेदन दिलं, 8 दिवस आम्ही वाट बघतो त्यांनी काय कारवाई केली काय नाही केली. नाही तर मग लोकशाही मार्गाने आम्ही मोठं आंदोलन छेडणार आहोत. माझं नाव सुरेश लक्ष्मण गवळे, छत्रपती संभाजीनगर. समाजाच्या सर्व बंधू भगिनींना, कर्मकार समाजाच्या, त्यांना मी असं आवाहन करतो की येणाऱ्या 16 तारखेला दुपारी 12 वाजता बीड येथे सामूहिक पूर्ण महाराष्ट्रातून चर्मकार समाज एकत्र येऊन आम्ही मोठं आंदोलन करणार आहे. तिथं मोर्चासुद्धा काढणार आहे. त्या मोर्चामध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावा असं मी आवाहन करतो.